नमस्ते मित्रांनो, लग्नाची बेडी या मालिकेच्या होणाऱ्या पुढील भागामध्ये आपल्याला असं पाहायला मिळणार आहे की इकडे सिंधू आणि विशालचा हळदी समारंभ सुरू असतो। सिंधू आणि विशालला हळद लावली जाते। घरातील सगळे व्यक्ती तिथे उपस्थित असतात, तर सिंधू मात्र पूर्णपणे राघवचाच विचार करत असते आणि सिंधू आता विशालला असं विचारते की राघव तर सुखरूप आहेत ना, राघवच्या जीवाला काही धोका तर नाही ना। असं बोलता क्षणी लगेचच विशाल हसतो आणि असं म्हणतो की तू जोपर्यंत माझं ऐकत राहणार तोपर्यंत राघव सुखरूप राहणार असं बोलते। तर इकडे रेश्मा लगेचच असं बोलते की विशाल तुम्ही सुद्धा सिंधूला हळद लावा ना। तर इकडे विशाल सिंधूला हळद लावण्यासाठी रेडी होतो। तो सिंधूला हळद लावायला लागतो, परंतु त्या क्षणी आयुष पळत येतो आणि इकडे विशालला सिंधूला हळद लावण्यापासून थांबवतो आणि म्हणतो थांबा, हे लग्न होणार नाही असं म्हणून सगळ्यांना आश्चर्याचा धक्का देतो। तर इकडे अन्वीसुद्धा हसत असते, तर मधूला मात्र टेन्शन आलेले असते। आता खरोखरच आयुष आणि अन्वीच्या जोडीने राघवची सुखरूप सुटका करून आता काजल आणि विशालचाच बँड वाजवला असेल का? तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा आणि असेच मालिकेच्या पुढील अपडेटसाठी तुम्ही आपल्या रंजक मराठी चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा। थँक्यू।